तर नमस्कार मित्रांनो, मी आज आपल्या शेतामध्ये आलो होतो. तर शेतामध्ये आल्यानंतर मित्रांनो मी सगळ्याला माझ्या शेतात घेऊन येतो असतो. माझे जेवढे मित्र राहतील त्यांना सगळ्याला घेऊन येतो असतो. पूर्ण गहू दाखवून घ्या. आता आपला पूर्ण गहू कसा आहे, पूर्ण गहू दाखवल्यानंतर आता हा व्हिडिओ बनवण्याचं कारण काय ते पण मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. तर गहू पहा कसा आहे. आपण जेवढं आतापर्यंत कष्ट केले, जेवढ्यापर्यंत आपण आजपर्यंत नियोजन केलं ना मित्रांनो, खताचा असू फवारणीचा असू, त्याचा पूर्ण रिझल्ट आपल्याला एकदम चांगल्या पद्धतीने भेटला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आजचा व्हिडिओ घेण्याचं माझं कारण असं होतं मित्रांनो, तर आता जो आपल्या शेतामध्ये तुम्ही गहू पाहता या गव्हाला सगळ्यात त्याचा जो कट्टर दुश्मन असेल, ज्याने दुश्मन जो असेल त्याला आपण उंदीर या नावाने ओळखला जात होतो. उंदीरनं इतकं आपलं नुकसान केलं ना मित्रांनो गव्हाचं, तर असे टाकलं इथं पुढं काटेल दिसत असेल तुम्हाला. पण गहू आपला थोडा दाट असल्यामुळे तुम्हाला दिसणार नाही. फुटवे पण चांगले केले त्याने आणि वंब्याची संख्या पण चांगली. तर मित्रांनो मुद्द्यावर येतो, जो आपल्याला उंदरानं जी कटाई सुरू केली ना, जे आपलं नुकसान केलंय ना, ते नुकसान म्हणजे मी प्रयत्न केला त्यांना आटोक्यात आणण्याचा. कारण की मी 8-10 दिवसापूर्वी त्यांना जे चॉकलेट भेटतं दुकानानं, ते चॉकलेट बी आणले होते. जे गव्हाला औषध लावून येतं, असे गव्हाला औषध लावलं राहतं, जे उंदरान खाल्लं ते मरून जाते. तर मी आतापर्यंत जेवढ्या ठिकाणी पोंगे असतील, मुरमुरे असतील, पूर्ण नियोजन केलं मी. पण आतापर्यंत इतके चेत्री उंदर निघले माझ्या शेतामधले, माझ्यापेक्षा बी चेत्री निघली. तर ते ना आतापर्यंत कुठलंच माझं औषध खाल्लं नाही. फक्त माझा ओरिजिनल स्थितीमध्ये गहू खाऊ राहिले फक्त. माझे जेवढे शेतकरी मित्र असेल त्यांना आग्रहाची कळकळची विनंती की मित्रांनो, मला तुम्ही तुमच्या शेतामध्ये जे उंदर नियोजन, उंदराच्या आटोक्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करीत असेल, जे उपाय करीत असतील, तर कृपया मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगायचं आहे का, जेणेकरून तुमची कमेंट आहे मला पण काम येईल आणि माझे जेवढे मित्र असतील सगळ्याला पण ती शेअर होऊन जाईल. त्यांना पण कळलं की आपण उंदराचं नियोजन कशा प्रकारे केलं पाहिजे, जेणेकरून आपली जी उत्पन्नात होणारी घट आहे ती घट कमीत कमी काही प्रमाणात होणार कमी होऊ शकते. त्याच्यामुळे मग आता तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगायची तर मी आता कशा प्रकारे, कारण की मी ते फुलं भेटतं कोणते, ते झाडं जे फुलं राहते ना, ते झाडाचं नाव नाही माहिती, ते फुलं सुद्धा टाकले मी. बरेचसे पोंगे औषध लावून टाकले, ते पोंगे तसेच राहिले. ते काही ठिकाणी तर पोंगे डायरेक्ट असे थंडीमुळे किंवा पाण्यामुळे असे उकडून गेले, पण ते ना काही खाल्ले नाही. तर मला एकदम रामबाण उपाय आणि एकदम जबरदस्त उपाय माझ्या मित्रांना सांगायचा आहे. तर मी त्यांना काय करू, कशा प्रकारे त्यांचे नियोजन करू मित्रांनो. तर प्लीज मित्रांनो, प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत माझा हा व्हिडिओ पोहोचा. मला त्यांचे अनुभव जाणून घ्यायचे की त्यांनी कशा प्रकारे नियोजन केलं असेल मित्रांनो. तर मित्रांनो नक्की मला कमेंट करून सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला गहू कसा वाटला ते पण सांगायचंय मित्रांनो. तर धन्यवाद मित्रांनो.